बलगडांची बलगडांची कोणाची डांची. आम्हाला उशीर झाला. आजी आणि सकाळी लवकर आलेले भात लावणी करायला आणि आता आपण चाललो आहोत. चला. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण आलो आहोत भात लावणी करायला. रोपांची वाढ खूप छान झाली आहे, म्हणूनच आपण भात लावणी करायला सुरुवात करणार आहोत. हा सुगंध, ही माती आणि हे गारगार पाणी शेतात पाय ठेवल्यावर जणू सगळं थांबून गेलं. आज मी माझ्या आजीकडून भात लावणी कशी करायची ते शिकणार आहे. आजी कसं काढायचं? एक दोन काड्या उचलायच्या आणि ती धुवायची. उचलायची आणि धुवायची, नंतर पेंडी बांधायची. काय तुझं ती रोपं काढताना मला असं वाटत होतं की ती तुटली तर, पण ती तुटत नव्हती, सहज निघत होती. या रोपांची पेंडी बांधणं म्हणजे खूपच कठीण काम. मला खूप भीती वाटत होती की ती रोपं जर बांधताना तुटली तर, पण थोड्या वेळाने मला जमलं आणि मी पण खूप छान पेंडी बांधली. चिखलाच्या पाण्यातच कसं धुवायचं ते कळत नाही. आजी कसं धुवायचं त्याला? हे बघ, आता सफेद झाल्या. माझ्या मम्मीला शेतात काम करायला खूप आवडतं. मग थोड्या वेळाने आजीने पारंपरिक गाणं म्हणायला सुरुवात केली. हे पारंपरिक गाणं ऐकत ऐकत शेतात काम करताना मन अगदी हरवून जातं. बलगडांची बलगडांची कोणाची डांची कोणाची डांची. केदारीन देवाची डांची, केदारीन देवाची डांची. बलगडांची बलगडांची. भाताच्या पेंड्या अशा उभ्या करून ठेवायला लागतात. ते चिखलीला जाताना ते घेऊन जायला बरं पडतं. या शेतात चालणंच एवढं कठीण आहे, त्या शेतात मेहनत कशी करतात काय माहीत. सगळ्यांनी इथलं रेनकोट वगैरे घातलं आणि भागवून सनकोट घातलं. या टोकापासून ते त्या टोकापर्यंत हे सगळे मळे आमचे आहेत आणि या सगळ्या मळ्यांमध्ये भाताची लावणी करणार आहेत. तो हॉर्नबिल ओरडते वरती, इथे वरती. हॉर्नबिल नाही येते. हा कोण आहे मग? शेपूट बाबा. बिना कामाची बिना कामाची पप्पांची वाढ चांगली होती आणि आता आम्ही या शेतात लावणी करणार आहोत. त्यासाठी या शेतात काका खत पेरत आहेत आणि त्यानंतर आपण पॉवर टिलरच्या मदतीने या मळ्यात चिखल करणार आहोत. ये तुम्हारा खेत लावणी कैसे हो रहा है? मग हा पॉवर टिलर
काकांनी मला पण चालवायला दिला. खरोखर हे काम खूपच कठीण आहे. किती राऊंड मारले? यावर्षी पाऊस लवकर पडलाय आणि लावणीला उशीर झाला. तर यावर्षी या शेतीबद्दल काय बोलतो? यावर्षी पाऊस लवकर झाला त्यामुळे पेरणी उशिरा झाली तशी म्हणायला लागलं तर. कारण मे महिन्यामध्ये पाऊस झाल्यामुळे पेरणी रेग्युलर जी काय दरवर्षी जूनमध्ये तशीच करण्यात आली आणि त्यामुळे रोपांची उगवण उशिरा झाली, त्यामुळे लावणी उशिरा होईल. पण लावणी झाल्यानंतर पिकाचं जे काय आहे पिकाची जी वाढण्याची क्षमता किंवा जे पीक पिकणार आहे ते नेहमीप्रमाणे पिकणार आहे. पुढे पाऊस ज्या प्रमाणात होईल त्यावेळी त्याच्यावरती अवलंबून राहील की पुढचं पीक कसं येईल किंवा पिकामध्ये किती वाढ होईल हे त्याच्यावर अवलंबून राहील. पण रेग्युलर पीक हे नेहमीप्रमाणेच होईल. ही जशी शेत नांगरणीची स्पर्धा असते तशी पेंडा घेऊन जाण्याची स्पर्धा आहे. कुठला बैल पुढे जातो बघूया. सावकाश सावकाश पडाल. असे हे पेंड्या जिथे चिखल केलाय तिथे फेकतात. आता कसं लावायचं? लावणी लावायला शिकली. न्याहारीची वेळ झाली आहे. बघूया आता न्याहारीला काय काय आहे. आता न्याहारीमध्ये काय काय आहे? भाकऱ्या, कोबीची भाजी, डांगर आणि मेथीची भाजी. या कोकणातल्या सुखद अनुभवांची जागा दुसरं काहीही घेऊ शकत नाही. इथे सगळं काही खरं खुरं वाटतं. इथली माणसं, माती आणि त्यांचं जगणं. शहरात हरवलेली शांतता इथे कोकणात आल्यावर मनाच्या खोल कप्प्यात पुन्हा उमलू लागते. इथल्या माणसांच्या डोळ्यात, त्यांच्या मळलेल्या हातात आणि शांत हास्यात एक वेगळीच ऊब असते. इथली वेळ घाई करत नाही. ती जरा थांबते, पाहते आणि हळूहळू पुढे सरकते. इथे प्रत्येक दिवस नवा असतो, पण प्रत्येक दिवस पूर्ण असतो.
कोकणात काही शोधावं लागत नाही. इथे जे असतं ते मनात थेट रुजतं, अगदी या भाताच्या रोपासारखं. आता एवढं आमच्या मळ्या लावून झालेलं आहे. हा भात लावणीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.